नमस्कार, वेलकम. सरला शिंदे एज्युकेशनल वर्ल्डमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राज्यघटना या घटकामधील पार्ट 3. चला तर पाहूया राज्यघटना यामधील बहुपर्यायी प्रश्नसंच. प्रश्न क्रमांक 1. अस्पृश्यता निवारणाचा उल्लेख करणारे कलम कोणते? पर्याय क्रमांक 1 कलम 17, पर्याय क्रमांक 2 कलम 23, पर्याय क्रमांक 3 कलम 18, पर्याय क्रमांक 4 कलम 29 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कलम 17. तुम्हीही माझ्याबरोबर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. प्रश्न क्रमांक 2. भारतीय घटनेतील कलम 18 काय स्पष्ट करते? पर्याय क्रमांक 1 पदव्यांचे संपुष्टीकरण, पर्याय क्रमांक 2 मूलभूत कर्तव्य, पर्याय क्रमांक 3 कायद्यांपुढील समता, पर्याय क्रमांक 4 अस्पृश्यता निवारण आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 पदव्यांचे संपुष्टीकरण. प्रश्न क्रमांक 3. बंदीकरण आणि नजरबंदीपासून संरक्षणाची हमी देणारा कलम कोणता? पर्याय क्रमांक 1 कलम 22, पर्याय क्रमांक 2 कलम 32, पर्याय क्रमांक 3 कलम 27, पर्याय क्रमांक 4 कलम 21 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कलम 22. प्रश्न क्रमांक 4. कलम 21 मध्ये पुढीलपैकी काय तरतूद करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 1 बंदीकरण आणि नजरबंदीपासून संरक्षण, पर्याय क्रमांक 2 अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पर्याय क्रमांक 3 जीवित स्वातंत्र्याची हमी, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 जीवित स्वातंत्र्याची हमी. प्रश्न क्रमांक 5. प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली अटक झालेल्या व्यक्तीस किती कालावधीपर्यंत अटकेत ठेवता येते? पर्याय क्रमांक 1 2 महिने, पर्याय क्रमांक 2 1 वर्ष, पर्याय क्रमांक 3 24 तास, पर्याय क्रमांक 4 3 महिने आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 3 महिने. प्रश्न क्रमांक 6. धर्म स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार घटनेने कोणत्या कलमामध्ये विशद केला आहे? पर्याय क्रमांक 1 कलमे 25 ते 28, पर्याय क्रमांक 2 कलमे 23 व 24, पर्याय क्रमांक 3 कलमे 22 ते 24, पर्याय क्रमांक 4 कलमे 32 ते 35 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कलमे 25 ते 28. प्रश्न क्रमांक 7. कलम 29 द्वारे घटनेने काय स्पष्ट केलेले आहे? पर्याय क्रमांक 1 अस्पृश्यता निवारण, पर्याय क्रमांक 2 घटनात्मक उपाययोजनाचा हक्क, पर्याय क्रमांक 3 अल्पसंख्याकांना भाषा, लिपिक संस्कृती जपण्याचे स्वातंत्र्य, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 अल्पसंख्याकांना भाषा, लिपी संस्कृती जपण्याचे स्वातंत्र्य. प्रश्न क्रमांक 8. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार कितव्या कलमाद्वारे देण्यात आला आहे? पर्याय क्रमांक 1 कलम 30, पर्याय क्रमांक 2 कलम 29, पर्याय क्रमांक 3 कलम 31, पर्याय क्रमांक 4 कलम 32 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कलम 30. प्रश्न क्रमांक 9. मूळ घटनेनुसार 31व्या कलमाद्वारे कोणता अधिकार व्यक्तीस देण्यात आला होता? पर्याय क्रमांक 1 संपत्तीचा अधिकार, पर्याय क्रमांक 2 समतेचा अधिकार, पर्याय क्रमांक 3 शोषण विरोधाचा हक्क, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 संपत्तीचा अधिकार. प्रश्न क्रमांक 10. संपत्तीचा अधिकार कोणत्या साली घटनेतून वगळण्यात आला? पर्याय क्रमांक 1 1995, पर्याय क्रमांक 2 1990, पर्याय क्रमांक 3 1978, पर्याय क्रमांक 4 1976 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 1978. प्रश्न क्रमांक 11. मूलभूत हक्काचे संरक्षण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा हक्क कोणते कलम देते? पर्याय क्रमांक 1 कलम 29, पर्याय क्रमांक 2 कलम 226, पर्याय क्रमांक 3 कलम 32, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 कलम 32. प्रश्न क्रमांक 12. रँडमस या शब्दाचा अर्थ काय होतो? पर्याय क्रमांक 1 आज्ञा देतो, पर्याय क्रमांक 2 मूलभूत हक्काचे संरक्षण, पर्याय क्रमांक 3 आम्हास मंजूर नाही, पर्याय क्रमांक 4 आज्ञा पाळतो आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 आज्ञा देतो. प्रश्न क्रमांक 13. मूलभूत कर्तव्ये कितव्या घटना दुरुस्तीनुसार घटनेत समाविष्ट करण्यात आली?
पर्याय क्रमांक 1 42व्या घटना दुरुस्तीनुसार, पर्याय क्रमांक 2 44व्या घटना दुरुस्तीनुसार, पर्याय क्रमांक 3 78व्या घटना दुरुस्तीनुसार, पर्याय क्रमांक 4 5व्या घटना दुरुस्तीनुसार आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 42व्या घटना दुरुस्तीनुसार. प्रश्न क्रमांक 14 42व्या घटना दुरुस्तीनुसार एकूण किती कर्तव्ये घटनेत अंतर्भूत करण्यात आली होती? पर्याय क्रमांक 1 15, पर्याय क्रमांक 2 10, पर्याय क्रमांक 3 13, पर्याय क्रमांक 4 11 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 10. प्रश्न क्रमांक 15 भारतीय घटनेत 11वे मूलभूत कर्तव्य कधी समाविष्ट करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 2004, पर्याय क्रमांक 2 1988, पर्याय क्रमांक 3 1976, पर्याय क्रमांक 4 2002 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 2002. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी भारतीय घटनेतील कोणते कलम संसदेच्या 2 सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनाच्या तरतुदी स्पष्ट करते? पर्याय क्रमांक 1 कलम 105, पर्याय क्रमांक 2 कलम 178, पर्याय क्रमांक 3 कलम 108, पर्याय क्रमांक 4 कलम 112 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 कलम 108. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या कलमात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या तरतुदी आहेत? पर्याय क्रमांक 1 कलम 62, पर्याय क्रमांक 2 कलम 64, पर्याय क्रमांक 3 कलम 66, पर्याय क्रमांक 4 कलम 68 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 कलम 66. प्रश्न क्रमांक 18 पुढीलपैकी कोणते कलम वार्षिक अंदाजपत्राशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 कलम 112, पर्याय क्रमांक 2 कलम 123, पर्याय क्रमांक 3 कलम 113, पर्याय क्रमांक 4 कलम 109 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कलम 112. प्रश्न क्रमांक 19 पुढीलपैकी कोणत्या कलमात वटहुकमाच्या तरतुदी आहेत? पर्याय क्रमांक 1 कलम 123, पर्याय क्रमांक 2 कलम 213, पर्याय क्रमांक 3 कलम 109, पर्याय क्रमांक 4 कलम 79 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कलम 123. प्रश्न क्रमांक 20 पुढीलपैकी कोणती कलमे केंद्रीय मंत्रिमंडळाशी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक 1 74 व 75, पर्याय क्रमांक 2 45 व 46, पर्याय क्रमांक 3 76 व 77, पर्याय क्रमांक 4 65 व 66 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 74 व 75. प्रश्न क्रमांक 21 कलम 74 नुसार राष्ट्रपतींना सल्ला देण्याचे काम कोण करते? पर्याय क्रमांक 1 लोकसभेचा सभापती, पर्याय क्रमांक 2 पंतप्रधान व मंत्रिमंडळ, पर्याय क्रमांक 3 सरन्यायाधीश, पर्याय क्रमांक 4 उपराष्ट्रपती आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 पंतप्रधान व मंत्रिमंडळ. प्रश्न क्रमांक 22 पुढीलपैकी कोणते कलम पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या नेमणुकी संदर्भात आहे? पर्याय क्रमांक 1 कलम 70, पर्याय क्रमांक 2 कलम 72, पर्याय क्रमांक 3 कलम 74 आणि पर्याय क्रमांक 4 कलम 75 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 कलम 75. प्रश्न क्रमांक 23 घटक राज्यांच्या कायदेमंडळासंबंधीच्या तरतुदी घटनेत कोणत्या कलमात करण्यात आल्या आहेत? पर्याय क्रमांक 1 कलम 168, पर्याय क्रमांक 2 कलम 75, पर्याय क्रमांक 3 कलम 64, पर्याय क्रमांक 4 कलम 68 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कलम 168. प्रश्न क्रमांक 24 प्रत्येक घटक राज्यात विधानसभेची निर्मिती करण्यात यावी असे घटनेच्या कोणत्या कलमात स्पष्ट करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 कलम 170, पर्याय क्रमांक 2 कलम 243, पर्याय क्रमांक 3 कलम 168, पर्याय क्रमांक 4 कलम 75 आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कलम 170. प्रश्न क्रमांक 25 घटनेच्या कोणत्या कलमानुसार धन विधेयक केवळ विधानसभेत मांडता येते? पर्याय क्रमांक 1 कलम 198, पर्याय क्रमांक 2 कलम 175, पर्याय क्रमांक 3 कलम 112, पर्याय क्रमांक 4 कलम 109
आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कलम 198. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेलं असेल तर बेल आयकॉन ऑल ठेवा, म्हणजे मी माझे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.